कसं काय म्हटलं, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू, तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत आहे. आणि आज 26 जानेवारी आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे. तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्या परिवाराकडनं आपल्या 1K फॅमिलीकडनं प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजचा आपल्या देशाचा खूप इम्पॉर्टंट दिवस आहे मित्रांनो. आणि मला तर जमलं नाही सकाळी झेंडावंदनला जायला कुठे, कारण रात्री खूप लेट आलो होतो, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठता आलं नाही. मग आज ज्याला जमलं असेल ते नक्की जा आणि देशासाठी आज थोडंफार काहीतरी आपलं कर्तव्य म्हणून काही का होईना छोटंसं एखादं चांगलं काम केलं तर खूप झालं. आणि म्हणजे मी पण ट्राय केलं आज काही माझ्याकडून काही चांगलं कार्य घडू द्यावाला हीच प्रार्थना. आणि आता मग बसलो जेवायला बघ मस्त वांग्याची भाजी, पोळी आहे आणि भात आहे. मित्र मी कपडे बिगडे बदलले, मला इतकी इरिटेट झालं होतं व्हाईट शर्टमध्ये. 26 जानेवारी आज निमित्ताने घातलं होतं, पण मग गरम होऊन गेलोच नाही. घर तावरावर चालू आहे, कारण आम्ही निघतोय सोनती तिकडे जाण्यासाठी, कारण तिच्याकडं आज 16 सोमवारचा कार्यक्रम आहे. तिने उपवास केला 16 सोमवारचा, त्याच्या निमित्तानं आम्ही तिकडे चाललो आहे. मित्र निघालो आहे आम्ही वेगवेगळ्या 2 गाड्यांवरती, कारण की आमच्याकडे मोठ्या गाडीने आज गुलो घेऊन गेला मुंबईला. बबूचे 100 घेऊन गेले मोठे पप्पा. मित्र मोटरसायकल चालू विभू बाकी आनंद होतो, कारण त्याला काही नेत नाही असं बाईकवरती. पहिल्यांदा बाईकवरती बसला तिथे खुश झालं का. त्याला कधी बाईकची सवयच नाही, ते गाडीचं नेतो त्याला. आले बापले बापडे कसं उभं राहिलं. मित्रांनो जस्ट पोचलो आणि भाजपा. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. पाणी आणून दिलं बा आल्या. काय रे केव्हा जावं तुला अरे ते याला द्यायला गेलो होतो तेव्हा मामाचे पोरं खेळत आहे तिकडं. तेव्हा मित्रांनो हे वासरू आहे कृष्णा इकडे. तेव्हा मित्रांनो पाहू शकता ते मुलं खेळत आहे. आपण मित्रांनो खेळत आहे. हा मामाचा पोर आहे, त्या तिकडं माणसं बसलेली आहे. हे आमचं वावर. हो काय शेती आहे ना, शेती आहे. बापले बबू रडू आलं. मित्रांची गर्दी सगळं अनोळखीची रे, गर्दी पण लागला थोडायला. शेती बघ शेती बघ. कोण आहे रे बाबू, कोण आहे रे, कोण आहे. दादा आहे, दादा ना, दादा दादा. कुठं जायचंय. त्या मंदिराकडे जायचं त्याच्या कुठं आलं बाबू आपण. म्हणत आलो ना, असं म्हणत आलो आपण. बाग मित्र माझा भाचा आहे, त्याला पण ब्लॉगर व्हायचं आहे. तो पण मला टिप्स विचारतो ब्लॉगर व्हायच्या. तर मम्मी आवाज वगैरे जा मम्मी येते का जाऊन सोबत. जा मम्मीकडे जा. मम्मी दुरात वाचतोय पाय, मम्मी दुरात वाचतोय. जा हा बबूला काहीच आहे, परत जाऊ जास्त नको. मला काही नाही बसून राहील. माझी चालू आहे पूजा मित्रांनो. पूजा वगैरे संपत आली आहे, म्हणजे मग पूजा वगैरे आवरली, मग काय कार्यक्रम चालू होईल. इथे तयार चालू झाले सगळे. आता पाहुणे गावडे आले इथे, मंडपाचं काम चालू आहे. पण मग एक मला निघावं लागलं, मला सुट्टी नाही आज. बाकीचा कार्यक्रम होईल पुढं कंटिन्यू, पण मी आता निरोप घेतो इथं निघतोय मी आता. येऊ का मग चाल आता. सॉरी नाही आता तू येऊन एवढा मोठा कार्यक्रम केला, पण मी काहीच नाही. येऊ का मग विराज चल. अरे सुट्टी नाही ना, काय करतो आता. येऊ का दर्शन घेतो मी. एक नंबर बनवली ते पिंड बघ किती भारी बनवलेली, एक नंबर. ही पिंड कसली बनवलेली, पिंड कसली बनवली. अरे वा. आणि त्याला काय चिटकवलं, रांगोळी. मित्रांनो मी घरी निघून आलो, कारण की ड्युटीवर जायचं आहे ना.
आमचं ड्युटीवाल्यांचं असंच असतं जे जॉबवरती ते समजू शकताय, कारण कुठले प्रोग्राम कधी अटेंड करता येत नाही, सगळं सुट्टीच्या हिशोबाने चालावं लागतं, कामाच्या हिशोबाने चालावं लागतं. मित्रांनो जस्ट नाव घरी आलो कामावर ना, संध्याकाळी गेलो तसं आत्ता आलो. पहिले फ्रेश होऊन घेतो. आता पहिले भूक लागली एकदम जोराची आणि मम्मी त्यांनी डब्बा आणलाय मस्त, तिकडे कार्यक्रम होता तिकडून भरून आणलेला आहे. पहिले जेवायला बस मित्रांनो बसलो आहे. हे बा मस्त पनीरची भाजी आहे, डाळ आणि भात आहे, आणि डिझर्टला गुलाबजामुन आणि पोळ्या आहे. एक नंबर बेत आहे. एक नंबर एक नंबर. सुनील तू ब्लॉग बघत असेल तुला सांगतो भाजी एक नंबर आलेली. एकदम एकदम भारी जेवण झालं मित्रांनो. घरी एकदम दमून आलो होतो आज, आणि घरी जेवणाचा बेत तेवढा भारी झाला त्याच्यात मन खुश होऊन गेलं एकदम. थोडा आवाज दबेलेला असेल कारण परत सर्दी झाली आहे मला थोडी नॉर्मली. आपली अशी ब्लॉगमध्ये धावपळ येत आहे कारण सुट्टी नाही, आणि जॉबवरची धावपळ, इकडची जॉब, कारण तिकडे पण सध्या खूप प्रेशर चालू आहे कामावरती. म्हणून कसं आपण फुल टाईम फ्री नाही ना डेली ब्लॉग बनवण्यासाठी. मी तर आता त्या दिवशीची वाट बघतो, त्या दिवशी आपण पूर्णपणे दिवस म्हणजे फक्त व्लॉगिंग करू. एकदा पहिलं स्वप्न होतं की डेली व्लॉगिंग चालू करायचं, ते तर पूर्ण होतं आहे, कारण असं 50 व्लॉग पुरे झाले आपल्याला. म्हणजे झाले का बाकी मी मोजावं लागतील, मोजले नाही अजून डेली व्लॉगचे 50 दिवस पूर्ण झाले का नाही. कारण की आपल्या म्हणजे पहिले माझं स्वप्न होतं की 100 व्लॉग्स चॅनलला पाहिजे, ते एक स्वप्न पूर्ण झालं. नंतर 1K सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याच्यानंतर डेली व्लॉगिंग चालू झाली, आणि आता डेली व्लॉगिंग नंतर आपलं मस्तपैकी चॅनल मोनिटाईज होत आलं मित्रांनो. आपलं खूप जवळ आपण त्यासाठी तुमचं सपोर्टची गरज थोडीशी अजून, कारण आपण खूप खेचलं थोडंसं राहिलं आपण फक्त चॅनल मोनिटाईजसाठी तुमचं त्याची सपोर्टची गरज आहे. ते पण देवाच्या कृपेने आता लवकरच आपण पूर्ण करू ती अचिव्हमेंट आपण. आणि असे एक एक स्वप्न छोटे छोटे पूर्ण होत चालले. आणि जे सगळ्यात मोठं मी स्वप्न पाळलेलं आहे की आपल्याला पूर्ण फुल टाईम ब्लॉगिंग करायची, फुल टाईम दिवसभर फक्त व्लॉगसाठी पाहिजे. कुठलंच टेन्शन नाही, कुठलंच काम नाही, काहीच नाही. आपण ब्लॉगसाठी ब्लॉग आपल्यासाठी, तो दिवस त्या दिवसाची वाटे फक्त. हे मी आधीचे ब्लॉग मी बोलायचं होते ते की आपण कंप्लीट केलं टार्गेट. हे टार्गेटसुद्धा आपण एक दिवस नक्की पूर्ण करू, की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त ब्लॉगसाठी टायमिंग, त्याच्यासाठीच आपण विचार करतो आहे, सगळं करतो आहे. हाही स्वप्न पाळून तो ठेवले आपण, त्यासाठी आपलं स्ट्रगल आणि काम पण चालू आहे. देवाच्या आशीर्वादाने एक एक पूर्ण करत जाऊ. आणि आय होप एक दिवस असं देईल की आपण महाराष्ट्रातले नंबर 1 ब्लॉगर असू डेली ब्लॉग. आणि माझ्या हिशोबाने आजच्या तारखेला म्हणजे मी माहीत नाही, पण मी जेवढं स्टडी केला आहे ना, महाराष्ट्रात अजून एक पण डेली ब्लॉगर नाही, एक पण नाही. माझे 1K सबस्क्रायबर असू द्या, पण मी एक लोतम डेली ब्लॉगर महाराष्ट्रामध्ये माझ्या हिशोबाने तरी मी स्टडी केला आहे. येतं कंटिन्यू ब्लॉग येतं लोकांचे, पण 2 दिवसाआड, 3 दिवसाआड किंवा दिवसाआड असे ब्लॉग आहेत. पण डेली ब्लॉग जो रोज ब्लॉग शूट करतो आहे, दुसऱ्या दिवशी रोज अपलोड करतो आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव मी. माझ्या हिशोबाने तरी मी जेवढं स्टडी केलं आत्ता, सर्च वगैरे केलं आहे, तुमच्या ओळखीत असेल कुणी मला कमेंट करून सांगा. आपण केल्या हिशोबाने आपण एकमेव फक्त ब्लॉगर आहे महाराष्ट्रामध्ये जो डेली ब्लॉग करतो आहे. 1K सबस्क्रायबर असू दे मित्रांनो, पण आपण डेली ब्लॉग करतो आहे. कुठलं तरी एका रेसमध्ये तरी आपण एक नंबर आहे, पुढं आहे. मी नाशिक जिल्हा नाही, मी महाराष्ट्र म्हणतो डायरेक्टली. कुठल्या तरी एका रेसमध्ये तरी आपण पुढं आहोत, आपण डेली ब्लॉग बनवतो आहे. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. चॅनलचे तुम्ही नंबर्स नका बघू, पण मग ज्या गोष्टी करतो आहे आपण त्या गोष्टी आपल्या खूप खतरनाक आणि मोठ्या चालू आहे. तर आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या उद्याच्या ब्लॉगमध्ये, आणि बाय गाईज.